राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सगळे महत्त्वाचे नेते अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अंकुश काकडे, विशाल तांबे, आमदार बापू पठारे हे पुण्यातले सगळे महत्त्वाचे नेते अजित पवारांच्या भेटीसाठी बारामती हॉस्टेल इथे दाखल झालेत। तर पुण्यामध्ये या महत्त्वाच्या भेटीगाठी होत आहेत। कालच पुण्यामध्ये अजित पवार, रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांची गुप्त बैठक झाली होती। त्यानंतर पुण्यातले हे सगळे महत्त्वाचे नेते अजित पवारांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। पुण्यात मिकी, खूप मोठ्या घडामोडी घडतात आणि आता या भेटीला विशेष महत्त्व आहे। शरद पवारांचे नेते अजित पवारांच्या भेटीला दाखल होत आहेत। अर्थात पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही या अनेक आतापर्यंत बैठका झालेल्या होत्या। आज सकाळी जर आपण बघितलं तर वंदना चाई चव्हाण, अंकुशांना काकडे, त्याचबरोबर इतर आमदार विशाल तांबे असतील, हे सगळे नेते त्यांनी एकत्र चर्चा केली आणि त्यानंतर आता हे सगळेजण बारामती हॉस्टेल ज्या ठिकाणी अजित पवार बैठका घेत आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता ही बैठक सुरू आहे। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही आणि कशा पद्धतीने पुढची रणनीती असणार आहे, एवढंच काय तर जागा वाटपाबाबत देखील या ठिकाणी निर्णय होऊ शकतो अशी देखील शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र अर्थात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची खूप मोठी ताकद आहे आणि अजित पवारांची एक खास या ठिकाणी ताकद आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी या ठिकाणी एकत्र येतील आणि एकत्र निवडणुकीला समोर जातील अशी या ठिकाणी चर्चा आहे। अशा पद्धतीनेच हालचालींना या ठिकाणी वेग येताना आपल्याला पाहायला मिळतोय। आता जर आपण बघितलं तर वंदनाताई चव्हाण असतील, अंकुश अण्णा असतील, त्याचबरोबर विशाल तांबे असतील, बापूसाहेब पठारे आमदार असतील, हे सगळेजण अजित पवारांच्या भेटीसाठी बारामती हॉस्टेल या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आता बैठक सुरू झालेली आहे। पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेत एकत्र निवडणूक लढायची का आणि त्याचबरोबर जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो एकूणच मिकी, पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दृष्टीने भेटीगाठी वाढलेल्या आहेत। बैठकांचं सत्र सुरू आहे। या सगळ्या भेटीगाठींकडे, या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।